नाशिक रोड इथल्या देवी चौक इथून फिर्यादी रिजवान इरफान शेख वय 35 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार राजवाडा देवळाली गाव नाशिक रोड यांचा 1,30,000 रुपये किमतीचा 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस हा कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरी करून चोरून नेला होता। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की अंगात हिरव्या रंगाचे जॅकेट परिधान केलेला एक संशयित इसम हा गुन्ह्यातील चोरीचा सोन्याचा नेकलेस घेऊन विक्री करण्याकरता जलरोड राजराजेश्वरी नाशिक रोड इथं फिरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानं सापळा रचून अतिशय शितापीनं संशयित आरोपीला पकडलाय। आरोपी अक्षय मोतीराम शेजवळ वय 28 वर्ष राहणार श्रमिक नगर झोपडपट्टी जेलरोड नाशिक रोड यास ताब्यात घेऊन 1,30,000 रुपये किमतीचा 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस मिळून आल्यानं तो जप्त करण्यात आलाय। तसंच चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सापकाळे, बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे, संध्या कांबळे, सुप्रिया विगे आदींनी ही कामगिरी केली। देवी चौक या ठिकाणी फिर्यादी नामे रिजवान इरफान शेख या महिलेच्या पर्समधून 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस जवळपास किंमत त्याची 1,30,000 रुपयाची होती, तर तो चोरी गेलेला होता। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध पथक हे करत होते। त्यांना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा जो आहे हा हिरव्या रंगाचा जॅकेट परिधान केलेला एक इसम राजराजेश्वरी चौकात या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी सदर माहिती वपुनी यांना कळवली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वपुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी सापळा रचला। सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी मानवी कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून त्यांनी सदर संशयित इसम याला ताब्यात घेतले। 2 पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली। त्या अंगझडतीमध्ये नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला जो 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये 100% मुद्देमाल हा रिकव्हर झालेला आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ, श्री बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक रोड।